बॅकएंड डेव्हलपर एपीआय बनवून देतो. एपीआय शब्द ऐकलाय ना, म्हणजे सर्व्हर असतो, सर्व्हरला फ्रंट एंड साईडने कॉल करण्यासाठी मध्ये एक ब्रिज असतो, त्या ब्रिजला एपीआय म्हणतात. काय म्हणतात? आता हा एपीआय कोण बनवतो? बॅकएंड डेव्हलपर बनवतो, आणि तो त्याची URL कोणाला देतो? फ्रंट एंड वाल्याला देतो. मग फ्रंट एंड वाला बोलतो गेट रिक्वेस्ट, पोस्ट रिक्वेस्ट. मग एपीआय देणारा माणूस कोण असणार आहे? बॅकएंड डेव्हलपर. जेव्हा आपण फ्रंट एंडला असतो ना, नीट ऐका, सर्व्हरवरून तुम्ही एकतर गेट करता किंवा पोस्ट करता. इंस्टाग्रामचं एक्झाम्पल घ्या, रील स्क्रोल करताय, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही धडाधड गेटची रिक्वेस्ट पाठवताय. आपण आपला एखादा फोटो पोस्ट करूया. आता पोस्ट या शब्दातच पोस्ट आहे, म्हणजे तुम्ही सर्व्हरला डेटा पाठवताय आणि मगापासून डेटा मागवत होते, म्हणजे गेट आणि पोस्ट या दोन मेन रिक्वेस्ट असतात. आता ऑलरेडी एखादा फोटो तुम्ही टाकलाय आणि तुम्हाला वाटलं राव थांब, हे जे लोकेशन लिहिलं ना ते एडिट करतो किंवा कॅप्शन एडिट करतो. याच कन्सेप्टला पॅच म्हणतात. पॅच ही रिक्वेस्ट आहे, म्हणजे तुम्ही काय बोलता, ऑलरेडी आहे ना त्याला जाऊन थोडासा चेंज करायचा आहे. यालाच आपल्या SQLच्या भाषेमध्ये अपडेट करणे म्हणतात. आता तुम्हाला वाटलं राव पोस्ट चांगली नाही वाटत एवढी, डिलीट करतो. डिलीट केलं, रिक्वेस्ट आहे डिलीट. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रोफाईलला जाता आणि तुम्ही त्याचे सगळे फोटो बघत बसता, तेव्हा तुम्ही पोस्ट रिक्वेस्ट करताय की गेट रिक्वेस्ट करताय?